काल पहलगाम जम्मू काश्मीर येथील पर्यटकांवरती जो हल्ला झाला आहे त्या हल्ल्यामध्ये जवळजवळ 32 ते जास्तीत जास्त मृत्युमुखी पडल्याची बातमी आपण टी व्हीला पाहिलेली आहे. खरं बघितलं तर महाराष्ट्रामधील 6 ते 7 लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. विशेषतः करून पिंपरी चिंचवडचे माझे 32 पर्यटक त्या भागामध्ये अडकलेले आहेत. त्यातील एक दिनेश पाटील म्हणून युवक आहे. त्या युवकासोबतही माझी सकाळी चर्चा झाली. पण आत्ता आपण बोलत असताना त्याचा फोन नॉट रिचेबल आहे. ह्या 32 लोक ही सर्व पिंपरी चिंचवड शहरातील असून ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलं अशी एकूण सर्व वयोगटातील पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले आहेत. तर माझी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माझे पुणे जिल्ह्याचे मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधून त्या पर्यटकांना त्या ठिकाणाहून महाराष्ट्रामध्ये सुखरूपपणे कशा पद्धतीने येता येईल या संदर्भात मी मुख्यमंत्री साहेबांना, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादांनाही कॉन्टॅक्ट करून सांगितलेले. खरं तर पुणे जिल्ह्यातील या लोकांना म्हणजे पर्यटकामध्ये ज्यांच्यावर हल्ला झालेला आहे त्या लोकांना संपर्क साधण्यासाठी एक नियंत्रण कक्ष म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी त्यांनी ते चालू केलेला आहे. त्याचा नंबरही त्यांनी सर्वांना शेअर केलेले आहे. ह्या पर्यटकांमध्ये एकूण 84 लोक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधलेला आहे. अशा पद्धतीने जो हल्ला या ठिकाणी झालेला आहे त्या हल्ल्याचाही मी माझ्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे. तुम्ही म्हटलं की कोणाशी तरी संपर्क झालाय, बोलणं झालं, काय बोलणं झालं, काय परिस्थिती होती? तर एक्झॅक्टली त्या ठिकाणी जी 32 लोक पिंपरी चिंचवडचे अडकलेले त्यामधील एक दिनेश पाटील म्हणून मुलगा आहे, त्याच्याशी माझं सकाळी बोलणं झालं असता तर त्यांच्या त्या गाड्या त्या ठिकाणी अडवलेल्या आहेत. त्या गाड्या अडवलेल्या असताना त्यांना असं सांगण्यात आलेलं की अजून 2 ते 3 दिवस तुम्हाला तिथून रस्त्यासाठी किंवा जोपर्यंत तिथं वातावरण निवळत नाही तोपर्यंत सोडणार नाहीत. हेच सर्व कारण मी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावर घालणार आहे, मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर घालणार आहे आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व रहिवासी तसेच पुणे जिल्ह्यामधील काही दौंड भागातीलही आणि पुण्यातीलही व्यक्ती त्या ठिकाणी अडकलेले त्यांना महाराष्ट्रामध्ये सुखरूप कसा आणता येईल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न असणार आहे. आपण बघतोय मोदी सरकार आल्याच्या नंतर तिथली परिस्थिती दुरुस्त होती किंवा सुधारलेली होती. काही तर स्थानिक असे म्हणत होते की मोदी आल्याच्या नंतर तिथं बंद किंवा या मोठ्या घटना झालेल्या आहेत, काही अपवाद वगळता. सध्या ज्या प्रकारे पर्यटकांवरती हल्ला झालाय तर एकंदरीतच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून किती हानी होईल असं वाटतं तुम्हाला? किंवा आपल्या पण राज्यामध्ये जे पर्यटक किंवा टूर ऑपरेटर असतात त्यांची पण हानी आहे. तुम्ही बघितलं असन मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी तो तिथला जो नियम होता तो नियम हटवल्यानंतर आता बऱ्याच दिवसानंतर सर्व पर्यटक वास्तविक बघितले तर महाराष्ट्रामध्ये उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळं जम्मू काश्मीर पहलगाम या ठिकाणी जातात. तिथं थंड हवेचं वातावरण असल्यामुळं बऱ्याच पर्यटकांची गर्दी आणि बऱ्याच पर्यटकांचा ओढा पण आता जम्मू काश्मीर या ठिकाणी गेलेला तुम्हाला आम्हाला दिसलेला आहे. खरं तर जो काल हल्ला झालेला आहे हा अनपेक्षित हल्ला होता. अशा पद्धतीने जर हल्ला होत असेल तर नक्कीच बाकीच्या लोकांच्या मनात वातावरण सगळं भीतीचं वातावरण निर्माण असल्यामुळं मला वाटतं की थोडी भीतीची सावट पसरलेली दिसते. पण एक तुम्हाला खात्रीशीर सांगतो की भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमितजी शाह हे वातावरण जशास तसं उत्तर देऊन नक्कीच निवळेल आणि एक भारताच्या एक महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मनामध्ये जे भीतीचं वातावरण आहे तो दूर होण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आहेत सुषमा अंधारे, त्यांनी एक टीका केलेली आहे. पुलवामा आणि आता पहलगाम नेमके हल्ल्याच्या वेळी मोदीजी देशाबाहेर कसे असतात असे ते म्हणतात. जो हल्ला झालेला आहे तो अनपेक्षितच हल्ला झालेला आहे. त्यामुळं पंतप्रधान साहेबाचा दौरा तर पहिल्यापासून ठरलेला असणार आहे. त्यामुळं असं ते जे म्हणतात मला वाटत नाही की त्यात काही तथ्य असेल. मोदीजी असे जेव्हा हल्ले होतात तेव्हा काही ना काही वेगळं करायचा प्रयत्न करतात. तुम्हाला वाटतंय काही अंदाज आहे असा की यावेळेस गृहमंत्री अमित शहा लगेच पोहोचले, काही दिवसात काही अपेक्षित होईल असं वाटतंय? तुम्ही बघितलं असन मोदीजी काल जो बाहेरचा परदेशाचा दौरा होता तो दौरा संपवून दिल्ली एअरपोर्टवरतीच त्यांनी तातडीची बैठक घेतलेली. त्यामुळे त्यांचं सर्व लक्ष आणि त्याच्यावरती नियंत्रण मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं आहे.
तर नक्कीच जे काय कृत्य केलेलं असणार आहे, जी काय घटना घडलेली असेल त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा त्यांचा मनापासून प्रयत्न असणार आहे. दहशतवाद्यांनी विशेषतः नाव विचारून किंवा धर्म विचारून गोळीबार केले असं समजतंय, कसं बघताय? तसं तर चुकीचंच आहे. आज मी सकाळीच टीव्हीला मला वाटतं आमच्या पुण्यामधीलच एका कुटुंबाच्या संदर्भात की ते दोघं कपल्स फिरण्यासाठी गेले होते आणि त्या अ, महिलेच्या पतीला त्यांनी नाव विचारलं. नाव विचारल्यानंतर त्यांनी जे नाव सांगितलं की शक्यतो असं तिथं दाखवण्यात आलं की मुस्लिम असेल तर त्यांनी लोक सोडतात. अशी ती बातमी मी टीव्हीला पाहिलेली आणि त्या मुलीच्या समोरच तिच्या स्वतःच्या पतीला त्यांनी गोळ्या घातलेल्या आहेत.